नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. मिथ वर्सेस रियालिटी या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पावसाळ्यामधील 4 मिथ्स. पहिलं मिथ, पावसात जाऊ नकोस, तुला सर्दी होईल. पण खरंच पावसात गेल्याने सर्दी होते का? तर नाही. पावसामध्ये गेल्यानंतर आपले कपडे ओले होतात आणि कपडे ओले झालं तर त्या कपड्याचा ओलावा त्यामुळे आपल्या शरीरातील जे तापमान आहे ते शरीरातील तापमान कमी होतं आणि हे कमी झालेलं तापमान व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शनला सोर्स निर्माण करतं. त्यामुळे आपण जर पावसातून आलं तर लगेच आपले ओले कपडे काढून टाका आणि आपली त्वचा ड्राय करा. दुसरं आहे की पावसाळ्यामध्ये बाहेरचं खाऊ नका. पावसाळ्यामध्ये बाहेरचं जर खाल्लं तर आजारी पडाल. तर हे सुद्धा मिथ आहे. बाहेरचं तुम्ही खात असाल, गरम असलेलं आणि स्वच्छ भांड्यामध्ये बनवलेलं तुम्ही जर खात असाल तर तुम्ही आजारी पडणार नाही. आणि तिसरं मिथ आहे की फक्त दूषित पाण्यामध्येच मच्छर वाढतात आणि त्यांच्यामुळेच आपण आजारी पडतो. तर नाही, स्वच्छ पाण्यामध्ये सुद्धा वाढणारे मच्छर त्याने डेंग्यू होऊ शकतो. जसं की नारळ पाणी पिल्यानंतर जे बाहेर नारळ उळतं त्यामध्ये साचलेलं पाणी, त्यानंतर रिकामं टायर असेल त्यामध्ये साचलेलं पाणी, रिकामे भांडे असतील त्यामध्ये साचलेलं पाणी, कुंड्यांमध्ये साचलेलं स्वच्छ पाणी, यामधनं डेंग्यूचे मच्छर आणि डेंग्यू होऊ शकतो. आणि शेवटी रोगप्रतिकार शक्ती वाढवायची, हे सप्लिमेंट घ्या, ते सप्लिमेंट घ्या. तर कोणतंही सप्लिमेंट रोगप्रतिकार शक्ती वाढवत नाही, ही मिथ आहे. रोगप्रतिकार शक्ती आपल्याला व्यवस्थित ठेवायची असेल तर आपण हायजीन मेंटेन केलं पाहिजे, स्वच्छ हँडवॉश केला पाहिजे, आपलं न्यूट्रिशियस डाएट, बॅलन्स डाएट ठेवलं पाहिजे आणि 6 ते 7 तासाची शांत झोप घेतली पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त रिशेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube, Instagram आणि Facebook वर नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.